तर नमस्कार माझ्या इंस्टा फॅमिली, तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार। आणि आज मी आलो JNPTच्या टाउनशिप मंडळ शिवजयंती उत्सवामध्ये। आणि या उत्सवामध्ये मला एकदम भारी वाटला। सगळ्यात मेन म्हणजे मी सांगत सन्मान चिन्ह म्हणून आपल्या आगरी कोळीची परंपरा, वेगवेगळ्या वस्तू, जाला का बोलतात बहुत्या आसू वगैरे सगळ्या गोष्टी सन्मान चिन्ह म्हणून दिला, एकदम भारी ना। आता मी तुम्हाला देत आहो आपल्या आगरी संस्कृती, कोळी संस्कृती, कुणबी कराडी या सगळ्या संस्कृतीमध्ये काय काय साधनं आहेत त्यांची ओळख आपल्याला नितेश दादा करून देतील। एक नंबर अँकर आहे का, आता भाषा तुम्ही ऐकाच। निश्चित खरं तर ही समोर असणारी डॉलर आहे, याच्यावरती बरेचसे प्रकार आहेत ज्याला पर्सनेट बोम विंग्स म्हटलं जातो आहे, त्याच्यानं मच्छीमारी करू शकतील। हा डॉलर आहे, हा व्यवसाय निवडक अशा अगदी बक्कल पैसा असणाऱ्यांचा असायचा। त्याच्या खालोखाल असा एक मचवा असायचा, म्हणजेच समुद्रातून वालू काढली जायची, रेती काढली जायची घरासाठी, तो मचवा आहे। या मचव्यातून फक्त रेती आणि वालूच नाही तर पूर्वी लाकडांचा सुद्धा, लाकडं जर आपण आपल्या घरासाठी आणायची असतील तर ती अगदी त्या मचव्यातून पाहायला मिळेल। हा सर्वांना सूप ठाऊक असेल, म्हणजे धान्य पाकडण्याचा सूप आहे, याच्यातून अगदी चांगल्या प्रकारचं धान्य पाकडलं जातो आहे। समोर याला माठ किंवा माडका म्हटलं जातो आहे। पुढे असणारी म्हणजे अशा प्रकारची दिसतो याला आसू म्हटलं जातो आहे। म्हणजेच समुद्राच्या किनारी असणाऱ्या ज्या खाड्या आहेत या खाड्यांमध्ये अगदी छोट्या छोट्या ज्या खाड्या आहेत त्या खाड्यांमध्ये मच्छीमारी करण्यासाठी हे साधन वापरलं जातो आहे। आणि त्याचबरोबर समोर आपण पाहू शकाल याच्यात एक छोटी अगदी कोंबडी आहे, त्याला पिल्लं आहेत छोटी छोटी। कुक्कुटपालन खरं तर कुठून सुरुवात झाली आगरी कोळी कराड्यांमध्ये, तर ते कुक्कुटपालन करण्यासाठी एक छान, आणि त्याच्यानंतर ही छोटी होडी आहे पग टाकण्यासाठी। काही ठिकाणी पग कोसावर ताई तू बोलतेस की भाषा बदलतोय, इथे पग आहेत ना, पग टाकण्यासाठी आणि छोटे प्रमाणात मासेमारी करण्यासाठी हा होडीचा वापर केला जातो आहे। त्याच्यानंतर समोर आहे ज्याला नांगर आहे, त्याला अगदी हिंदीत आपल्याकडे हल म्हटलं जातो आहे। नांगराच्या बाजूला असणारी याला अंगी पण म्हटलं जातोय किंवा बोका म्हटलं जातोय। म्हणजे शेतातून पाणी बाहेर काढायचं असेल, शेतामधून जर पाणी बाहेर काढायचं असेल तर शेतामध्ये छोटे छोटे जे मासे असतात ते पकडण्यासाठी हा त्या पाचगी मिठागरांची संस्कृती आग्रामध्ये तुम्हाला अशा प्रकारची धात्री वापरायला मिळाली असेल। जाते सर्वांना ठाऊक आहे, जात्याच्या पुढे जर आपण लक्ष दिलं तर हिरव्या कलरचं माप आहे त्याला फरी असं म्हटलं जातोय। या 2 फरी टाकल्यानंतर 1 मन भात, म्हणजे 1 मन म्हणजे 40 किलो 1 मन, येस तो फरी आहे। त्याला अगदी समोर असणारा गोल जो दांडा आहे तो फिरवला जायचा, त्याच्यावरून भात लेवल केलं जायचं, म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको। पूर्वी आता ब्रोकर, त्याला पूर्वी दलाल म्हटलं जायचं। आणि त्याच्यानंतर येस त्याला दात्री असं म्हटलं जातं। ही मिठामध्ये जो मिठाचा पाणी आहे तो पाणी मिक्स करण्यासाठी वापरले जायचे। किंबहुना त्याच्यानंतर शेतामध्ये जर नांगराच्या ठिकाणी ती वापरून तुमच्या मातीची लेवल केली जायची। पुढे ज्याला डोबुरकी म्हटलं जातोय ती आहे। त्याच्यानंतर पुढे ढोल दिसतोय, हा विशिष्ट प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेला असायचा। हे माप आहे धान्य मोजण्याचं माप, ज्याला फरी म्हटलं जातोय। म्हणजे 1 मन 40 किलो आणि 20 मन म्हणजे 1 खंडी, अशा प्रकारचं धान्याचं माप आहे। त्याच्या बाजूला जी मातीची सर्व भांडी दिसत आहेत ना, ज्याला खापरी म्हटलं जातोय, जोगली म्हटलं जातोय, तई म्हटलं जातोय। त्याच्यानंतर जाता आहे, छोटा जो जाता आहे त्या जात्यामध्ये अजूनपर्यंत यस बऱ्याचशा, म्हणजे आमच्याकडे तर आहे ही समोरी माती आहे, याला आमच्याकडं ढेपं अशी म्हटली जात आहेत। यस ढेपं तुमच्याकडे बोलत आहेत। ती मातींची वरकरणी करायची। त्याच्यानंतर चूल, आता चुलीवरचं मटण खायचं झालं तर आवडीताई आपल्याला कोसावर दूर जायला लागतो। आता पूर्वी घराघरामध्ये चुलीवरती एका बाजूला ती खापरी आहे, दुसऱ्या बाजूला असणारी तई, त्याच्यामध्ये मस्त जावल्याचा आणि शेवग्याच्या शेंगेचा असा आंबट बनवलं जायचं। आणि त्याचबरोबर येस आणि त्याच्यानंतर समोर जर आपण पाहिलं तर कुदल आहे, पावडा आहे, ती पाटी आहे, पाटीसुद्धा एक माप आहे, हा मीठ मोजण्यासाठी असायचा जातो आहे। हा वल्ला आहे, म्हणजे हा छोटी होडी चालवण्यासाठी या वल्ल्याचा वापर केला जायचा। हा रवी आहे, आत्ता स्टीलचा असायचा, याच्यापूर्वी आता हा रवी आहे। त्याच्यानंतर धान्याचं माप बघा, हे तुम्ही मनावरती बघितलं। त्याच्यानंतर पायली असायचं, याला निटवा असायचा, पायली छोटी निटवा असायचा। त्याच्यानंतर तो आता त्याचा धातूमध्ये पदार्पण झालं, म्हणजे धातूमध्ये कन्वर्ट झाला तो। छोटे 2 अजूनही आहेत, म्हणजे 1 शेर, पावशेर आणि त्याचबरोबर भुरावणा, याला भुरावणा म्हटलं जातोय। पूर्वी आता कुठं फरशी लाद्या वगैरे नव्हत्या, हा पाटा वरवंटा आहे। आता वरवंट्याचा आकार बदलला अमृतसरांनी, परंतु तो पाटा वरवंटा आहे। येस आणि हा मोठा डोबुला आहे, म्हणजे जास्त मच्छी जर मिळणार अशा प्रकारची जर चाहूल लागली
तर कोली बांधव मोठा डोंगूर घेऊन जाणार आणि आपल्या जवळच्या खाडी जायचं असेल तर तशी डोंगुरी म्हणजे फक्त आपल्या समोर कंदील आहे, त्याच्यानंतर लाटणं पोलपाट अजूनही आहे तो लुप्त झाला. त्या पुढे गौऱ्या आहेत, दिसतात का गौऱ्या आहेत, ज्याला शेणी, आपट्या, शेणी, गौऱ्या असं काय पण म्हटलं जातं. हा घोंगरी आहे, म्हणजे नांगरावरती आपला शेतकरी बांधव शेतात गेला की याच्यातून काय पावसाचाही डायरेक्टली पाऊस आपल्याला लागत नव्हता आणि याच्यातून मिळणारी जी ऊब आहे त्याच्यातून पाऊस दिवसभर जर 7 तास पावसामध्ये राहायचं असेल तरी त्यातून संरक्षण व्हायचं. त्या समोर मोठ्या मोठ्या पाट्या आहेत, तो आता बॅटच्या सारखा दिसतोय ना, त्याला पेन्सा म्हटलं जातं. आपल्याकडे कशासाठी, जर एखाद्या खाडीला जर खाडीचा पाणी जर बांध फुटून आपल्या शेतात आला तर जर बांधायचा असेल तर छोट्या मोठ्या नाही, अशा अगदी बर्फीचे जसे तुकडे असतात ना तशा चिखलाचे तुकडे केले जायचे चौकोनी, ते डोक्यावरती घेऊन ती खांड आमच्याकडे म्हटलं जातं. ती खार बंदिस्ती बांधण्यासाठी चिखलाच्या खापा करण्यासाठी त्या पेन्शाचा वापर केला जायचा. कोयता अजून आहे घरात प्रत्येकाच्या आणि त्याच्यानंतर हिला अजून कापणीसाठी वापरतायत आपल्याकडे. त्याचबरोबर ती नाणी आहेत, ही पूर्वी त्याच्याबरोबर लाकड आहेत नाणी नाव पाडण्यासाठी. जो तुझ्या धावल्यात समोर असणारा जो लाल रंगाचा कोट दिसतोय ना, हा कोट लाल रंगाचा तो उबदार आहे, स्वेटर. हां, म्हणजे होडीवरती टॉलरवरती जाणारा जर आमचा कोली बांधव असेल तर तो कोट परिधान करायचा आणि त्याच्या उबदार संरक्षणातून मच्छीमारी करायचा. महत्त्वाची उकल आणि मुसल आहे, आता कालबाह्य झालेले आहे. आता त्याचा वापर फक्त काढण्यासाठीच करत नव्हते मुसळाचा, तर घरामध्ये तांदूळ काढण्यासाठी, वाल सरण्यासाठी अशा प्रकारे उखळ आणि मुसळाचं काम करायचे. परंतु तो मुसळ आहे तो परत एकदा एक दरवाजाला सुद्धा एक संरक्षण म्हणून, कडी म्हणून पूर्वी आरपार टाकलं जायचं, म्हणजे त्याच्यातून दरवाजा सुद्धा पुढे मागे किंवा उघडला जात नव्हता. ही सगळी साधन सामग्री आपली खरं तर आपल्या या परंपरेची आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर पाहू शकाल चुलीवरचं जेवण, ही लाकडं आता लाकडं राहिली नाही, समोर असणाऱ्या गौऱ्या आहेत, मातीची भांडी आणि मातीच्या भांड्यातून म्हणजे बाकी काहीचे हायजेनिक किंवा इतर काय ते मिळत नाही, ते चांगल्या प्रकारचं पौष्टिक आहार मिळतो. आणि म्हणून त्यावेळेला आयुर्मान 80-90 असायचा. आता म्हणजेच ऑर्गॅनिक काहीच मिळत नाही आणि त्याच्यामुळे 60-65चा आयुर्मान होऊ लागला. धन्यवाद. खरं तर तुमचं जाम कौतुक. इथे या काय भाषा आहे ना, काय माहिती आहे, अँकर आहे का, आणि मस्त ही आपली आगरी कोली तुम्ही जी परंपरा दाखवली. आणि हे बघा मेन ज्यांनी हे आयोजन केले ते अमृत दादा हो का, ज्यांनी सगळं हे बनवले, तर थँक्यू सो मच. थँक्यू. जाऊया परत एकदा.